मित्रांनो, भारतात दोन अशा सत्ता होऊन गेल्या आहेत ज्यांनी जगाच्या इतिहासावर आपले ठसे उमटवले आहेत। आपल्या मनात कधी ना कधी प्रश्न पडतो की राजपूत आणि मराठा यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ होते, तर ह्या दोन्ही सत्ता श्रेष्ठच होत्या। पण जर का यांची तुलना केली तर राजपूत आणि मराठा यांच्यात खूप फरक आहे। समानता फक्त एकच आहे की दोन्ही महान आहेत। आता मी तुम्हाला अगोदर राजपूतांबद्दल सांगतो। राजपूत हे श्रीराम प्रभूंचे वंशज मानले जातात, म्हणून ते क्षत्रिय धर्माचे पालन करतात आणि कमजोर व निशस्त्र व्यक्तीवर ते हात नाही उगारत। राजपूत कधी युद्ध क्षेत्रात चलकपटाचा प्रयोग नाही करत। अरबी आक्रमणकारी युद्धात हारल्यानंतर राजपूतांना माफी मागून आपला जीव वाचवत असत आणि हेच आक्रमणकारी छलकपट करून राजपूतांवरती हल्ला चढवत। राजपूत समोरासमोरच्या लढाईवरती विश्वास ठेवतात आणि हे पडणाऱ्या सैन्यावरती कधीच वार नाही करत। राजपूत युद्धात आपले प्राण देण्यासाठी तयार असतात, पण ते मागे हटण्यासाठी तयार नसतात। युद्धात आपले प्राण देणे म्हणजे राजपूतांसाठी स्वाभिमानाची गोष्ट असते। मित्रांनो, राजपूतांनी युद्ध क्षेत्रात आपले अनेक कारनामे गाजवले आहेत, त्याचपैकी 4-5 मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। 6व्या शताब्दीत अरबी आक्रमकांनी ज्यावेळेस भारतावर आक्रमण केले त्यावेळेस मेवाडचे राजे बाप्पा रावल यांनी अरबी आक्रमकांना त्यांच्या घरात घुसून मारले होते। याच्यानंतर इस्लामिक आक्रमकांनी 600 वर्षे भारताकडे नजरही सुद्धा फिरवली नाही। पृथ्वीराज चव्हाण यांनी तर 16 वेळेस मोहम्मद घोरीला हरविले होते आणि यांना शब्दभेदी बाण सुद्धा चालवता येत होता। महाराणा कुंभा यांना कोणी सरवू शकले नाही, हे अपराजित होते आणि त्यांच्याच कारकिर्दीत मेवाड हे उत्तर भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य बनले होते। राणा सांगा यांनी विदेशी आक्रमकांच्या विरुद्ध सगळ्या राजपूतांना एक केले। खानवाच्या युद्धात राणा सांगाने बाबरच्या सेनेला परास्त केले। यांनी दिल्ली, गुजरात, माळवा आणि मुघलांपासून आपल्या राज्याचे रक्षण केले। महाराणा प्रताप यांनी आपल्या तलवारीच्या धारेने बाबरचा सेनापती बहलोल खान याला त्याच्या घोड्यासकट चिरून टाकले होते हल्दीघाटीच्या युद्धात आणि बाबरच्या 1 लाख सेनेला सोडो की पळो करून सोडले होते। ज्यावेळेस समोरासमोरच्या लढाईची गोष्ट होते त्यावेळेस जगातील कुठलेही असे योद्धा नाहीयेत जे राजपूतांचा सामना करू शकतात। राजपूत सूर्यवंशी असल्याने ते आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करत असत, म्हणून इस्लामिक आक्रमकांनी त्यांना धोका देऊन गद्दारी करून भारतावर राज्य केले। आता आपण बघूयात मराठा साम्राज्य ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानावर भगवा फडकवून अखंड भारताचे निर्माण केले होते। जर का मराठ्यांना राजपूतांचा संयोग साधता आला असता तर आज भारताचा इतिहास वेगळाच असता। म्हणूनच मुघलांनी मराठी सत्तेला आणि राजपूत सत्तेला कधीच एकत्र नाही येऊ दिले। जर का ह्या दोन्ही सत्ता एकत्र आल्या असत्या तर अटके पार नाही तर संपूर्ण जगावरच भगवा फडकला असता। राजपूत श्रीराम प्रभूंच्या आचरणावरती चालणारे होते तर मराठा श्रीकृष्णांच्या रणनीतीवरती चालणारे होते। मुघल ज्या प्रकारे छलकपट करून युद्ध करत असत, म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत समजवण्यासाठी मराठा गमिनी काळाचे युद्ध करत असत। राजपूत कधी इतके शक्तिशाली नाही झाले की त्यांनी संपूर्ण भारताला सांभाळलं असतं। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात आली आणि पुढच्या येणाऱ्या काहीच वर्षात मराठ्यांनी अटक पासून ते कटक पर्यंत भगवा फडकविला। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते। स्वराज्य निर्माण करत असताना तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, रामजी पांगेरा, शिवा काशीद, बाजी पालसकर अशा अनेक शूरवीरांना वीरमरण आले होते। तसेच बाजीराव पेशवा, ताराराणी, संताजी, धनाजी, माधजी शिंदे असे अनेकांनी स्वराज्य वाढविले आणि अखंड भारतावर मराठा साम्राज्याची छाप उमटवली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी वीर बलिदान दिले, म्हणून ते धर्मवीर म्हटले गेले। मित्रांनो, राजपूत आणि मराठा दोन्ही शूरच आहेत। राजपूत आणि मराठा दोघांनीही धर्मासाठी आपले बलिदान दिले होते। मी फक्त थोडक्यात दोघांचा इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। जय हिंद, जय राजपूताना, जय महाराष्ट्र।